अंबड तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, तात्काळ शोध घेण्याची गोपाळ समाजाची मागणी, आंदोलनाचा इशारा. अंबड जालना. अंबड तालुक्यातील एका ग्रामीण भागातील गावातून खेड्यातून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेला अनेक दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप मुलीचा शोध घेता आलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात आणि गोपाळ समाजामध्ये तीव्र चिंतेचे वातावरण पसरले असून गोपाळ समाज बांधवांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी अंबड पोलिसांना निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. घटनेचा तपशील. मिळालेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातील एका खेड्यात राहणारी गोपाळ समाजातील एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक जून 27 रोजी तिच्या घराजवळून बेपत्ता झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने तिला मोटारसायकलवर बसवून पळवून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार अपहरणाचा किडनॅपिंग असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलीस ठाण्यात निवेदन सादर. या घटनेची माहिती अंबड पोलीस ठाण्यात देण्यात आली होती, मात्र अद्याप मुलीचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे या प्रकरणाकडे पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगत समाज बांधवांनी आज 4 जुलै 2026 रोजी अंबड पोलीस ठाण्याच्या पुढे लेखी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक अर्जुनभाऊ गिन्हे, राजूभाऊ वंजारे, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव गायकवाड, रामेश्वर कुंभार, मच्छिंद्र गव्हाणे आणि महाराष्ट्र राज्य गोपाळ समाज युवक जोडो अभियानचे पदाधिकारी उपस्थित होते. तीव्र आंदोलनाचा इशारा. या प्रकरणाचा तात्काळ व सखोल तपास करून आरोपीचा शोध घ्यावा आणि अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून तिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करावे. जर या प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांनी अनावश्यक विलंब केला तर महाराष्ट्र राज्य गोपाळ समाज युवक जोडो अभियानच्या वतीने जालना जिल्ह्यात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाज बांधवांनी या निवेदनाद्वारे दिला आहे. तुम्ही निवेदन दिलेलं आहे, कशा संदर्भात दिले, काय मागण्यात काय सांगणार आहात? ते आमच्या एक गोपाळ समाजाची अल्पवयीन मुलगी, तिला पळून नेलं, किडनॅपिंगचा प्रकार वाटतोय. त्यामुळे आम्ही अंबड पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि रितसर निवेदन दिलेलं आहे की जी मुलगी आहे आमच्या समाजाची, ते अंबड तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे, त्याची दक्षता लवकर घ्यावी आणि येत्या 2-3 दिवसात ती मुलगी पोलिसांनी शोधून काढावी, ही आमची गोपाळ समाजाच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य युवक जोडो अभियानाच्या वतीनं विनंती आहे. जर उशीर होत असेल आणि तपासाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आम्ही येत्या 2-3 दिवसात मोठा या ठिकाणी आंदोलनाचा या ठिकाणी इशारा देत आहे. मला सांगा, तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे, आज निवेदन दिलं, त्या निवेदनात काय मागणी केली? सविस्तर घटना सांगा, काय घडली? सविस्तर घटना अशी की ज्या गावातून एक ऊसतोडी कामगार आमच्या समाजाचा आहे, ते बाहेरगावी कामाला गेलते. तर कामाला जात असताना इकडं गावाकडे आले काम करून आणि कुणीतरी अज्ञात व्यक्तीचा मुलगा आहे, तो त्या घरापाशी आला आणि मुलीला काहीतरी बोलल्यानंतर ती मुलगी त्या गाडीवर बसून निघून गेली त्यांच्या घरापासून. आणि आज 6-7 दिवस झालेत ती मिसिंग आहे. तर आम्हाला किडनॅपिंगचा प्रकार वाटतोय आणि आमची मागणी एवढीच आहे, लवकर लवकर ज्यांनी कुणी हे कृत्य केलंय त्याला अटक व्हावी आणि कठोर शासन व्हावे, हीच आमची विनंती आहे. तर आपलं नाव सांगा आपलं. माझं नाव मच्छिंद्र गव्हाणे, अहिल्यानगर. मी महाराष्ट्र राज्य युवक जोडो अभियान, महाराष्ट्र राज्य या उपक्रमात काम करतो. नमस्कार, मी राजू वंजारे, तालुका अंबड. आमच्या समाजातील गोपाळ समाजातील एका कुटुंबावरती अन्याय झाला. म्हणजे 27 तारखेला त्या मुलीला घरून बळजबरीने उचलून नेलं आणि आज 7 दिवस झालेले आहे. अद्याप ती व्यक्ती कोण आहे तिचा तपास लागलेला नाही. तर आमच्या गोपाळ समाजाच्या वतीनं आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर त्या सदरील व्यक्तीला पकडून आणावं आणि आमची मुलगी आमच्या ताब्यात द्यावी, ही आमची विनंती आहे. जर या ठिकाणी लवकरात लवकर आपण कारवाई नाही केली किंवा आमची मुलगी आम्हाला नाही भेटली तरी आम्ही गोपाळ समाज युवक जोडो माध्यमातून या ठिकाणी अंबड या ठिकाणी आम्ही आंदोलन उभा करू, हीच आमची विनंती आहे, मागणी. आमचं म्हणणं आहे की आमची मुलगी अल्पवयीन वय आहे, वय नाही. वय नसताना बी त्या मुलांना घरून तिला किडनॅप करून नेला, असं आमचं एक हे असं वाटतं आम्हाला. त्यांनी ताबडतोब 2-3 दिवसात हजर केले तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमच्या समाजामार्फत मोठं आंदोलन छेडू, एक आमची हे. नाव तुमचं? माझं नाव अर्जुन भीमराज गिरी, बिडकीन.